नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाचणी म्हणजेच फिंगर मिलेट्स किंवा त्याला नागली असंही म्हणतात, तर या ग्रेन्सविषयी जाणून घेणार आहोत. बऱ्याच लोकांच्या मनात नाचणीविषयी शंका असतात. नाचणी खायची की नाही खायची, कधी खायची, असे खूप सारे प्रश्न असतात. आणि खायची असेल तर कशी खाऊ शकतो. तर अशी ही नाचणी दिसताना तुम्हाला मोहरीसारखी दिसते आणि हिचा रंग गडद विटकरी असा असतो. त्यामुळे तुम्ही याचा कुठलाही पदार्थ बनवला तरी तुम्हाला असा फार छान कलर दिसेलच असं नाही. दिवाळीच्या नंतर ही नाचणी काढली जाते, तर ही वाळवून पाकडून व्यवस्थित आपल्याला मिळते. जर रहाळ असेल, मातीचे बारीक खडे असतील, तर तुम्ही असं याला ताटामध्ये किंवा पाटावर घोळवून सुद्धा साफ करू शकता. तुम्ही दुकानातून नाचणी घेतली असेल तर ती तुम्हाला अगदी स्वच्छच मिळते, तेव्हा तिला एवढं साफ करायची गरज पडत नाही. तर अशी ही नाचणी साफ करून घ्यायची व्यवस्थित. आता साफ करून झाल्यानंतर काय करायचं आहे, तर ह्या नाचणीला आज आपण नाचणी सत्व कसं बनवतात ते पाहणार आहोत. तर ही नाचणी आपण व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि आता हिला स्वच्छ पाण्यामध्ये 2-3 वेळा धुवायची. आता ही नाचणी बघा, अशी तिरकी करून घोळवून घेतल्यामुळे त्याच्यातले काही छोट्याफार दांड्या असतील किंवा काही खडे रहाळ मातीचे असेल, ती अशीच ताटाला वरच्या बाजूला राहते किंवा तुम्ही पाट वापरला तर पाटाच्या वरच्या बाजूला राहते. आता ह्याला आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत. आता ही शेतातून मी डायरेक्ट आणलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये थोडीशी मातीची राळ आहे, त्यामुळे मी याला 2-3 वेळा स्वच्छ चोळून धुणार आहे. तर अशी ही स्वच्छ धुवून घ्यायची. ही नाचणी तुम्ही वर्षभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता, व्यवस्थित वाळवून हवाबंद डब्यामध्ये. खूप छान राहते आणि हवी तेव्हा वापरू शकता. तर हे पहा, असं पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्याच्यातलं पाणी पूर्ण आपल्याला ट्रान्सपरंट दिसेपर्यंत आपण ही नाचणी साफ करून घेणार आहोत. नाचणी हे अतिशय परिपूर्ण असं आपलं मिलेट आहे. ही पहा, आता ही मी भिजत घातलेली आहे. तर समजा मी ही 2 वाजता भिजत घातली तर मी रात्रीपर्यंत ही भिजत ठेवणार आहे. म्हणजे एक अंदाजे 5 ते 6 तास याला पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. आता संध्याकाळी काय करायचं, किंवा एक 7-8 तासांनी याला अशी खाली जाळी ठेवायची. तुमच्याकडे बुटी वगैरे असेल तरी ठेवू शकता. आणि एक सुती फडकं घ्यायचं, त्याच्यावर ही नाचणी आपण काढून घ्यायची. आता ही नाचणी पाण्यामध्ये भिजून झालेली आहे, त्यामुळे आता आपण हिला जसे आपण मटकी किंवा मूगचे मोड आणतो आणि बांधून ठेवतो, तसंच आता ही नाचणी आपण व्यवस्थित एका मोठ्या नॅपकिनमध्ये बांधून ठेवायची. फक्त नॅपकिन वापरताना कुठला तरी कलरफुल वापरा. आता मी इथे ब्राईट वापरलेला आहे, व्हाईट, पण नाचणी स्वतःचा कलर जशी भिजत जाईल तसं थोडंसं सोडते, त्यामुळे एखादा कलरफुल नॅपकिन वापरा किंवा सुती फडकं वापरा. आता याला तुम्ही बाथरूममध्ये किंवा असंच उंच लटकवून पण ठेवू शकता, किंवा मग अशा जाळीमध्ये ठेवून वरून झाकून याला आता आपण व्यवस्थित एक 8 ते 9 तास असेच ठेवायचे आहे, जेणेकरून याला व्यवस्थित अंकुर फुटतील. आता ही पहा, मी ड्रेन करायला ठेवलेली आहे आणि आता असेच याला मी मोड आणण्यासाठी रात्रभर ठेवणार आहे. नाचणी ही ग्लुटेन फ्री असते, तसंच विटॅमिन बी आणि इसेन्शियल मिनरल ॲसिडनी परिपूर्ण असते. भरपूर कॅल्शियम असतं, लोह असतं याच्यामध्ये. तसंच ही डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठीही याचा वापर होतो. वजन कमी करण्यासाठी वापर होतो, कारण याच्यामध्ये फायबर्स खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपलं पोट बराच वेळ फुल राहतं. तर असं बहुगुणी हा पदार्थ आहे. तर याला तुम्ही डायरेक्ट पण पीठ करून वापरू शकता, पण जर पचायला जड जात असेल तर असं नाचणी सत्व बनवूनही तुम्ही ही वापरू शकता. आता लहान बाळांना द्यायची असेल तर कधी द्यायची, तर बाळ जेव्हा 6 महिन्यानंतर वरचं जेवण घ्यायला लागतं तेव्हा लगेच देऊ नका. सुरुवातीला बाळाला साधं हलकं द्या आणि मग बाळ जेव्हा 8 महिन्याचा होईल तेव्हा 8 महिन्यानंतर तुम्ही हे नाचणी सत्व देऊ शकता. तेही अगदी कमीत कमी सुरू करायचं असतं. बाळाला सूट व्हायला लागलं तर मग तुम्ही ते वाढवू शकता. आता हे पहा, व्यवस्थित याला मोड आलेले आहेत. हे जे पांढरे जे हे दिसत आहेत ते नाचणीला आलेले अंकुर आहेत. तर आता अशी ही नाचणी आपली पूर्ण ड्रेन झालेली आहे आणि छान याला मोड आलेले आहेत. तर काय करायचं, याला पसरून वाळवायची आपण, पण उन्हात नाही, तर याला फॅन खाली सुकत घालायची आणि व्यवस्थित पसरून घ्यायची. मध्ये आधी 1-2 वेळा हात फिरवा, म्हणजे मग ही पटकन सुकेल. उन्हाळा असेल तर 1-4 तासामध्ये ही कोरडी होते, पण जर हिवाळा असेल तर मात्र हिला 5 ते 6 तास लागतात.
तर सुकल्यानंतर एकदा हात फिरवून बघायचा, जरा दाताखाली दाबून बघायचं, कट असा आवाज आला म्हणजे आपली नाचणी ही दळून आणण्यासाठी तयार झालेली आहे. तर मग आता ही गोळा करून आपण गिरणीतून दळून आणायची. दळून आणल्यानंतर हे पीठ तुम्हाला असं दिसेल. हे 1 किलो नाचणी आहे, तर 1 किलो नाचणीचं एवढं पीठ निघालेलं आहे. आता हे पीठ तुम्ही डायरेक्ट भाकरीसाठी आहे असं वापरू शकता, पण आता जर तुम्हाला बाळाला द्यायचं आहे, वयस्कर लोकांना द्यायचं आहे, तर मग तुम्ही याला एखाद्या सुती साडीने किंवा सुती नॅपकिनमध्ये ठेवून असं टाईट बांधून याला घोळवून घ्यायचं, म्हणजे थोडक्यात चाळायचं, जेणेकरून याचा जो कोंडा आहे तो कोंडा वर राहतो आणि खाली जे पडेल ते आपल्याला या नाचणीचं अतिशय बारीक असं पीठ मिळणार आहे. तर हे चाळून घेतल्यानंतर हे पहा, असा आपल्याला कोंडा मिळेल. म्हणजे मग ते नाचणीचं जे साल आहे ते असं वर राहतं आणि याच्यामुळे मग आपण काय होऊ शकतं, तर थोडेसे फायबर आपण कमी करू शकतो. त्यामुळे नाचणी थोडी पचायला अजून सोपी जाते. तर ही बाजूला काढून ठेवायची. तुम्ही मोठे लोक खाणार असाल तर याची डायरेक्ट आहे अशीच भाकरी बनवून पण खाऊ शकता पिठाची. पण आपण आता नाचणी सत्व बनवतोय, त्यामुळे काय केलेलं आहे, तर हे व्यवस्थित आपण अशी हिला चाळून घेतलेलं आहे. हे पहा, आता पीठ एकदम छान झालेलं आहे. आता हे जे पीठ आहे हे आपलं नाचणी सत्व करण्यासाठी आपण याला एका कढईमध्ये घ्यायचं आणि आता मीडियम फ्लेमवर याला पूर्ण व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं. जसं आपण बेसनचं पीठ किंवा इतर पिठं भाजतो त्याच पद्धतीने हळूहळू थोड्या वेळाने याला खमंग वास सुटायला चालू होईल. तुम्ही हे पीठ तूप घालून पण भाजू शकता किंवा हे आहे असं कोरडंही भाजू शकता. हे असं भाजून ठेवलेलं पीठ 2-3 महिने अजिबात खराब होत नाही. जेव्हा तुम्हाला कुठे वापरायचं असेल तेव्हा तुम्ही असं डायरेक्टली घेऊ शकता. आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा, पण गॅस बंद केल्यानंतर सुद्धा कढईमध्ये थोडा वेळ पीठ हलवत राहा, नाहीतर मग पीठ जळू लागतं. तर असं हे आपलं नाचणीपासून आपण दळून आणून मोड आणले, त्याला मोड आणल्यानंतर हे असं आपलं पीठ दळून आणल्यावर तयार झालं आणि त्याला आपण व्यवस्थित साडीच्या साह्याने चाळून घेतल्यानंतर हा असा कोंडा बाजूला राहिला आणि जे पीठ आपलं तयार झालं ते आपण मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घेतलं आणि आपलं हे नाचणी सत्व तयार झालं. आता ह्या नाचणी सत्वापासून तुम्ही लापसी बनवू शकता, जर तुम्हाला गोड खायचं असेल तर खीर बनवू शकता, नाचणीचे लाडू बनवू शकता. आणि जर तुम्हाला नाचणी सूट होत असेल, व्यवस्थित पचत असेल, तर तुम्ही ही नाचणी आहे अशी दळून आणून पण वापरू शकता. पण बाळांना द्यायचे आहे म्हटलं तर असे मोड आलेले नाचणी सत्व बनवून दिलेलं पीठ कधीही चांगलं. आणि विकत आणण्यापेक्षा जर तुम्ही थोडासा प्रयत्न करून घरी बनवलं तर हे पीठ खूप सुंदर होतं आणि फ्रेश दिलं जातं. नाचणीचे फायदे आहेत तसेच तोटे पण आहेत. मग कोणी घेऊ नये. ज्यांना खूप कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो किंवा ज्यांना डायरियाचा सतत त्रास होतो, किडनी स्टोन आहे किंवा थायरॉईड आहे, अशा लोकांनी हे कमी प्रमाणात घ्यावं. किंवा एखाद्याला ॲलर्जी असेल तर त्यांनी घेऊच नये. नाचणी जरी थंड असेल तरी ते दोन्ही ऋतूमध्ये घेऊ शकतो, पावसाळ्यामध्ये पण आणि उन्हाळ्यामध्ये पण. मुलांना नाचणीचे लाडू, नाचणीचे आंबील असे पदार्थ खायला घाला. नाचणीच्या आंबीलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेच. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.